मुक्ताईनगर येथील आमदार व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचा तसेच शाळांना मिळालेल्या योगदानाचा आज त्यांनी आठवणींमध्ये उजाळा दिला। तसेच एकनाथराव खडसे हे खानदेशमधील टॉप मानले जाणारे व मंत्रिपदावर असताना त्यांनी केलेली विकास कामं आज देखील जळगाव जिल्ह्यासाठी व मुक्ताईनगरसाठी संजीवनी ठरली आहे। खडसे यांच्या कालावधीत विकास कामांचा व जनतेशी त्यांचं असलेलं नातं आज देखील जोपासत आहे। भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात सामील झाल्यानंतर देखील परिसरात विकासाचं काम अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारे खडसे परिवार यांनी आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा पाढा पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवला। स्वस्त प्रशासनाला जागे केले भाऊ, आपण काय सांगणार? मुक्ताई उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईन, पंप आणि अनेक साहित्याच्या मोठ्या प्रमाणावर चोरी होते आहे असं मला जेव्हा सूचना मिळाली तर प्रत्यक्ष त्या जागी जाऊन पाहणी केली। त्या ठिकाणी साधारणतः माझा अंदाज होता की 4 कोटी रुपयाच्या साहित्याची चोरी झाली। म्हणून पोलिसांनाही या संदर्भामध्ये मी सर्व माहिती दिली। पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले, परंतु त्या ठिकाणी ठेकेदाराच्या दबावामुळे त्यांनी या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली। हा प्रश्न मग नॅशनल हायवे अथॉरिटीचा आहे का ठेकेदाराचा आहे का इरिगेशन डिपार्टमेंटचा आहे, या भानगडीमध्ये त्यांनी FIR नोंदवण्यास विलंब केला आणि अजूनही पूर्णपणे FIR त्याचा नेमलेला नाही। अब त्याचा मी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर सिंचन विभागाने आता अहवाल दिलेला आहे की ही चोरी जी आहे ही 21 कोटीची नाही आहे, आपल्या 4 कोटीची नाही आहे, तर 21 कोटी रुपयाची, आणि त्याच्यामध्ये काय काय चोरी गेलं हा अहवाल आता सिंचन विभागानेच दिलेला असल्यामुळे पोलिसांनी याच्या विरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे। मी त्या कालखंडामध्ये तिथले व्हिडिओ, तिथले फोटोग्राफ्स वगैरे पोलिसांना दिलेले आहे। त्या व्हिडिओमध्ये JCB आणि काही यंत्रसामग्री दिसते आहे चोरतानाची। काही व्यक्ती पण त्या ठिकाणी उभे आहेत, त्या व्यक्तींची नावं त्यांना दिलेली आहे, तर यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.